नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पुण्यामधील टॉप 30 इंजिनिअरिंग कॉलेजेस. तुम्हाला तुमच्या कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवताना हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या पुण्यामधील कोणते असे टॉप 30 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तत्पूर्वी आपली काउन्सिलिंग. तुम्हाला तुमची कॉलेजची लिस्ट हवी असेल किंवा लिस्ट आमच्याकडनं फिल करून घ्यायची असेल, तर ह्या दोन आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत. याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना पूर्ण मार्गदर्शन करतोय थेट कॉलेजमध्ये जाईपर्यंत. हे 2 नंबर इथं प्रोव्हाईड केलेत. लिंक वगैरे आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक, वेबसाईटची लिंक सर्व काही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केलंय किंवा हे 2 नंबर आहेत. एनी टाईम तुम्ही कॉल करा आणि आपल्या काउन्सिलिंग विषयी अधिक माहिती घ्या. आपल्या ह्या 2 बॅचेस असतात. क्लासिक बॅच आहे आणि प्रीमियम बॅच आहे. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितली जाईल कॉलवर किंवा जर कॉल लागत नसेल, ओके, कॉल लागत नसेल म्हणजे काय, कॉल कॉल उचलला जात नसेल किंवा कॉल बिझी येत असेल, तर त्या टायमाला तुम्ही WhatsApp मेसेज देखील करू शकताय. बरं, आता सुरुवात करूया आपण फर्स्ट इंजिनिअरिंग कॉलेजपासून. आता महाराष्ट्रामधील वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जे की पुणे सिटीमध्ये लोकेटेड आहे आणि ते आहे आपल्या सर्वांचं ड्रीम कॉलेज सीओईपी. सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. आता सीओईपीचा कॉलेज कोड आहे 16006. आता हा कॉलेज कोड कशासाठी उपयुक्त आहे? तुम्हाला ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे त्यासाठी हा कॉलेज कोड महत्वाचा आहे. ऑब्व्हियसली सीओईपी पुण्यामध्ये आहे. पाहिलं तर युनिव्हर्सिटी आहे. पहिले सीओईपी हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या नावाने ओळखलं जायचं आणि पुणे युनिव्हर्सिटी सोबत अफिलिएटेड होतं, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत. पण आता सीओईपी जी आहे तर ती एक स्वतःची युनिव्हर्सिटी बनली आहे. म्हणजे तुम्हाला डिग्री जी मिळणार आहे तर ती सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची मिळणार आहे. मग हे होतं आपलं पहिलं ड्रीम कॉलेज सीओईपी पुणे. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे तर ते आहे अर्थातच माझं कॉलेज पीआयसीटी पुणे. पीआयसीटी वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी प्लेसमेंट रेकॉर्ड वगैरे बघितलं तर खूप चांगलं आहे. पुण्यामध्ये धनकवडी या ठिकाणी ते कॉलेज लोकेटेड आहे. त्याचबरोबर ऑटोनॉमस आहे, मायनॉरिटी नाहीये. आणि हा जर तुम्ही इथं पाहिला तर हा कॉलेजचा कोड आहे, इन्स्टिट्यूट कोड 6271. पीआयसीटी पुणे वन ऑफ द बेस्ट. त्यानंतर नेक्स्ट जे आपण कॉलेज पाहू तर ते आहे कमिन्स कॉलेज, MKSSS. कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन, कर्वेनगर पुणे. कर्वेनगरमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे आणि फक्त मुलींसाठी हे कॉलेज आहे. फक्त मुलींसाठी हे कॉलेज आहे आणि मुलींसाठी वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. 6276 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. खूप चांगलं ऑटोनॉमस कॉलेज आहे. खूप चांगलं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ते आहे व्हीआयटी पुणे 6273. हा व्हीआयटीचा इन्स्टिट्यूट कोड आहे. व्हीआयटीचा आता एक मोठा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो की नंबर ऑफ स्टुडंट खूप झालेत. त्याच्यामुळं बरेचशी मुलं काय करतात, व्हीआयटीला निग्लेक्ट करतात. पण काही अडचण नाहीये. व्हीआयटीला प्लेसमेंट आहेत. व्हीआयटीला खूप साऱ्या कंपनीज व्हिजिट करतात किंवा कॅम्पस वगैरे खूप चांगलं आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तुम्हाला कॅम्पसमध्ये सगळ्या फॅसिलिटी वगैरे मिळतील. फक्त व्हीआयटीचं हॉस्टेल कॉलेजपासून थोडंसं दूर आहे बरं का. पण कॅम्पस वगैरे छान आहे. व्हीआयटी कॉलेज तुम्हाला इंदिरानगर म्हणजे कोंढव्या भागाकडे किंवा बिबवेवाडीकडे हे कॉलेज मिळतं कात्रज साईडला. बरं, त्याच्यानंतर या लिस्ट मधलं नेक्स्ट कॉलेज आहे पीसीसीओई पुणे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 6175 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. ओके, निगडीमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे आणि वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. ज्यावेळेस आपण व्हीआयटी आणि पीसीसीओई ला कम्पेअर करतो तर तुम्हाला मी क्लिअरली सांगतो की पीसीसीओई हे स्लाइटली बेटर पडतं म्हणजे सध्याच्या काळात त्यांचा टीपीओ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर खूप चांगले आहेत ते. म्हणजे त्या पद्धतीने प्लेसमेंट वगैरे म्हणजे व्हीआयटीला ते लवकरच क्रॉस करेल कॉलेज. हा, कारण व्हीआयटीचा मेन प्रॉब्लेम झाला की व्हीआयटीचा नंबर ऑफ सीट्स खूप जास्त झालेत. हा, पण 2 कॉलेज एकत्र झाले त्याच्यामुळे तो म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण कॉलेज खूप मोठं झालंय. त्याच्यामुळे मुलांना प्लेसमेंटमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय, तरीही कॉलेज प्लेसमेंट प्रोव्हाईड करतंय मुलांना, काही एवढी अडचण नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आपण पाहूया लिस्टमधलं तर ते आहे डी.वाय. पाटील प्रतिष्ठान, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी पुणे. अकुर्डी पुणे हे लक्षात ठेवायचं किंवा हा इन्स्टिट्यूट कोड. कारण डी.वाय. पाटील अकुर्डी आहे, डी.वाय. पाटील पिंपरी आहे, लोहगाव आहे, अंबी आहे. त्याच्यानंतर लोहगावचं कॉलेज आहे. भरपूर सारे डी.वाय. पाटीलचे कॉलेज आहेत. त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. हा जो कोड आहे तो लक्षात ठेवायचा आहे. हे अकुर्डी या ठिकाणी कॉलेज लोकेटेड आहे. ऑटोनॉमस आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. कॅम्पस जर म्हणाल तर आतापर्यंत आपण जेवढी कॉलेज पाहिले सीओईपी सोडून, तर सगळ्यात बेस्ट कॅम्पस हा डी.वाय. पाटील अकुर्डीचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे या लिस्टमधील ते आहे 6274 पीव्हीजी पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट पुणे. नियर मुक्तांगण पर्वती जे आहे पुण्यामध्ये, ओके, पर्वती टेकडी. तर त्याच्या पायथ्याशी हे कॉलेज आहे. कॉलेज ऑटोनॉमस आहे. खूप चांगलं आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. काही एक इथं अडचण नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे इथं प्रिंटिंग इंजिनिअरिंग सारखी ब्रांच आहे. तुम्हाला कळलंच असेल. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर ते आहे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, JSPM.
राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे पुणे, जेएसपीएम ताथवडे हे खूप चांगलं कॉलेज आहे. खूप चांगलं. आपला मुंबई बंगलोर जो हायवे आहे, तर त्या हायवेच्या लगत हे कॉलेज आहे. कॅम्पस वगैरे जर पाहिलं तर खूप चांगलं कॅम्पस आहे याच्यामध्ये. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि जेएसपीएम ग्रुपचे जेवढी कॉलेजेस आहेत, तर त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट हे कॉलेज आहे जेएसपीएम ताथवडे. बरं. त्याच्यानंतर या लिस्टमध्ये आपण जर नेक्स्ट पाहिलं, आता याचा इन्स्टिट्यूट कोड नोट डाउन करून घ्या. 6141 सेम डी वाय पाटील सारखं जेएसपीएम चे खूप कॉलेज आहेत. जेएसपीएम हडपसर आहे, जेएसपीएम नरे आहे. ओके, तर त्याच्यामुळे काय करायचंय, हे कॉलेज जे आहे, हा कोड जो आहे इन्स्टिट्यूट कोड, तर तो व्यवस्थित नोट डाऊन करून तुम्हाला ठेवायचा आहे. बरं. त्याच्यानंतर आपण या लिस्ट मधलं नेक्स्ट कॉलेज पाहू. तर या लिस्टमध्ये नेक्स्ट आहे 6278 म्हणजेच कोण, AISSMS ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, AISSMS COE कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, दोन कॉलेजेस आहेत. एक IOIT, AISSMS IOIT ते आपण पुढे पाहणार आहेत. आणि हे त्यांचं जुनं कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर या ठिकाणी पाहिलं तर आरटीओ ऑफिस जे आहे पुण्याचं, तर त्याच्या शेजारी हे कॉलेज आहे. शिवाजीनगरमध्ये खूप चांगलं कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे आणि एक जुनं कॉलेज आहे. प्लेसमेंट वगैरे खूप चांगले होतात. काही एक अडचण नाहीये या कॉलेजला. त्यानंतर ज्यावेळेस आपण नेक्स्ट जातोय, तर ते आहे डी.वाय. पाटीलचं पिंपरी. 6207 हा डी.वाय. पाटील पिंपरी या कॉलेजचा कॉलेज कोड आहे. डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटी, डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी. ओके, पिंपरी मधलं हे कॉलेज आहे आणि वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. पण सध्या हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे. ओके, पुणे युनिव्हर्सिटी सोबत हे कॉलेज अफिलिएटेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ज्यावेळेस आपण पाहतो या लिस्ट मधलं, तर ते आहे पीसीसीओई रावेत, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रावेत. म्हणजे मेन पीसीसीओई जे आहे, तर त्यांचंच ते कॅम्पस आहे साईडचं रावेतचं. कॉलेज कोड जर आपण पाहिला तर 6822 हा याचा कॉलेज कोड आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि वन ऑफ द बेस्ट म्हणजे चांगलं कॉलेज आहे पुण्यामधील. काही एक अडचण नाहीये. त्यानंतर नेक्स्ट ज्यावेळेस आपण या लिस्ट मधलं कॉलेज पाहतोय, तर ते आहे 6282. जसं मी तुम्हाला म्हणलो होतो, AISSMS IOIT इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 6282 हा कॉलेज कोड आहे. म्हणजे हे पण त्याच ठिकाणी लोकेटेड आहे. कॉलेजच्या भिंतीला भिंत आहे. काही एक अडचण नाही. बेस्ट कॉलेज आहे. काहीही प्रॉब्लेम नाहीये. AISSMS चं एक कॉलेज आहे. खूप जुनं कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे. कुठल्याही प्रकारची मायनॉरिटी वगैरे इथं प्रेझेंट नाहीये. त्याच्यानंतर या लिस्ट मधलं नेक्स्ट कॉलेज आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे. MIT ग्रुपचं हे एकमेव असं कॉलेज आहे की जे आपल्याला आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या कॅप राऊंड्स मध्ये येतं आणि वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. फक्त थोडंसं आउटसाइडला पडतं, आळंदी साईडला. पण कॉलेज खूप चांगलं आहे. काही एक प्रॉब्लेम नाही. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि ज्यावेळेस तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पाहता MITच्या कुठल्याही कॉलेजचं, तर ते बेस्टच असतं. काही एक प्रॉब्लेम नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फीज. MIT म्हटलं की आपल्याला वाटतं खूप जास्त फीज असेल, पण असं काही नाहीये. कॅप राऊंडच्या पूर्ण फॅसिलिटीज ज्या आहेत, म्हणजे मुलींसाठी फ्री एज्युकेशन असेल, SC ST साठी पूर्ण फी माफ असेल, त्यानंतर ओबीसी वगैरेसाठी 50% ट्युशन फी माफ असेल, तर पूर्ण फॅसिलिटीज तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये लागू होतात. त्याच्यामुळे फीचा इथं काही विषय नाहीये. MIT वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ज्यावेळेस आपण या लिस्ट मधलं नेक्स्ट कॉलेज पाहतो, तर ते आहे 6156 मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर, MMCOE कर्वेनगर. MMCOE चे पुण्यामध्ये दोन कॉलेज आहेत. नेक्स्ट आपण पाहणार आहेत MMCOE लोहगाव आणि MMCOE कर्वेनगर. तर मराठवाडा मित्रमंडळ कर्वेनगरचं हे बेस्ट कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि कुठल्याही प्रकारचा इथं प्रॉब्लेम नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळ्या गोष्टी, हॉस्टेल फॅसिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी आणि आपले बहुतांशी मुलं MMCOE ला आहेत. काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण या लिस्ट मधलं नेक्स्ट कॉलेज पाहतो, तर ते आहे PES मॉडर्न म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हे शिवाजीनगर भागात लोकेटेड आहे. मेन सिटीमध्ये कॉलेज आहे आणि 6139 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. मॉडर्नचे दोन कॉलेजेस आहेत. एक PES मॉडर्न आणि दुसरं आहे वाडिया कॉलेज. तर त्यातलं बेस्ट कोणतं आहे, तर PES मॉडर्न प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्याच्यानंतर या लिस्ट मधलं नेक्स्ट कॉलेज आहे 6177 म्हणजे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बीके. आता सिंहगड ग्रुप. ओके, सिंहगडचे पुण्यामध्ये भरपूर कॉलेज आहेत. वारजे आहे, आंबेगाव आहे, SKN सिंहगड आहे, NBN आहे, लोणावळ्याचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पाहतो तर कोंडव्याचं सिंहगड आहे. तर त्या सर्वांपेक्षा चांगलं आहे सिंहगड वडगाव. सिंहगड वडगाव हे नॉन ऑटोनॉमस आहे कॉलेज. आणि आपण जर पाहिलं तर वडगाव हा भाग थोडासा म्हणजे आउटसाइडला पडतो. त्याच्यामुळे रूमचे रेंट वगैरे असतील हे अतिशय कमी आहेत त्या भागामध्ये. काही एक तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण या लिस्ट मधलं कॉलेज पाहिलं, तर ते आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन कात्रज पुणे. कात्रजचा ज्यावेळेस तुम्ही भारतीय विद्यापीठचा कॅम्पस पाहता, तर कॅम्पस खूप मोठा आहे आणि त्याच ठिकाणी हे कॉलेज लोकेटेड आहे. PICT आणि भारतीय विद्यापीठ कॉलेजचा अंतर किती असेल, तर हार्डली एक 700 ते 800 मीटर फक्त. फक्त एवढं अंतर आहे.
वन ऑफ द बेस्ट कॉलेज आणि खूप वेळेस मी हे कॉलेज व्हिजिट केलंय. फॉर वुमेनसाठी हे कॉलेज आहे. पण चांगलं कॉलेज आहे. त्याचबरोबर पूर्ण फॅसिलिटीज, हॉस्टेल वगैरे सगळं हे तुम्हाला कॅम्पसच्या आतमध्ये मिळतं. कात्रज धनकवडी कॅम्पस, पुणे सातारा रोड. ओके, हे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. आणि मुलींसाठी तुम्हाला सांगतो कमीच्या नंतरनं किंवा थोडेसे कमी पर्सेंटेज असतील तर एक खूप चांगला ऑप्शन ठरू शकतो. पुण्याच्या आउटसाइड भागात जाण्यापेक्षा मेन सिटी म्हणजे थोडक्यात आता कात्रज धनकवडी वगैरे सिटीमध्ये येतं किंवा चांगल्यापैकी भाग येतो. तर त्याच्यामध्येच हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण या लिस्ट मधलं कॉलेज पाहिलं तर ते आहे झील एज्युकेशन सोसायटी, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च नर्हे पुणे. तर झील कॉलेज हे खूप चांगलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर झील हे ऑटोनॉमस आहे. झीलचा कॅम्पस वगैरे खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. ठीक आहे, प्लेसमेंट वगैरे आता ज्यावेळेस आपण पाहतोय, कुठनं पाहायचं आपण तर पहा. ज्यावेळेस समजा हा सिंहगड वडगावच्या नंतरनं जे कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये, तर यांना प्लेसमेंट थोड्याशा कमी आहेत. कंपॅरेटिव्हली आपण व्हीआयटी, पीआयसीटी, पीसीसी वगैरे पाहिलं तर प्लेसमेंट खूप जास्त आहेत, खूप चांगले आहेत. पण इकडे कंपॅरेटिव्हली प्लेसमेंट थोडेसे कमी आहेत. असं नाही की प्लेसमेंट नाहीये, पण प्लेसमेंट थोड्याशा कमी आहेत. कंपनीज येतात पण आपल्या विद्यार्थ्याचा क्रायटेरिया तिथे जास्त काय फुलफिल होत नाही. त्याच्यानंतर झील कॉलेज आहे. झीलच्या नंतर आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय स्क्वेअर आय टी. बरेचसे जण म्हणतात की ट्रिपल आय टी ला ऍडमिशन घ्यायचे, पण नाही, हे ट्रिपल आय टी नाहीये, आय स्क्वेअर आय टी आहे. आय स्क्वेअर आय टी नाव थोडासा गोंधळ आहे. आणि वन ऑफ द चांगलं कॉलेज आहे हिंजवडी भागात, म्हणजे आय टी पार्क जिकडे आहेत तर तिकडे हे कॉलेज लोकेटेड आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि चांगलं कॉलेज आहे, काही एक प्रॉब्लेम नाहीये. 6754 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं, त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे एसकेएन सिंहगड, श्रीमती काशीबाई नवले. म्हणजे आपलं मेन सिंहगड आहे ना, त्याच्या साईडला हे कॉलेज आहे. एसकेएन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, कुसगाव, बीके, पुणे. तर आपण जर पाहिलं तर हे कुठे आहे, ऑपोजिट पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, कुसगाव, लोणावळा, पुणे. ओके, वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, काही एक प्रॉब्लेम नाहीये. नॉन ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. पण तुम्हाला जर कमी पर्सेंटेज असतील आणि थोडंसं पुण्याच्या आउटसाइड आहे, पण तुम्ही हे नक्की कन्सिडर करू शकता. कॅम्पसच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, कॅम्पस, तिथलं वेदर वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, कारण लोणावळ्यात कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर 6794 दुसरं कॉलेज आहे, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे. अनंतराव पवार वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, खूप चांगलं कॉलेज आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर अंडर रेटेड आपण म्हणू शकतो त्या कॉलेजला. पर्वतीच्या पायथ्याशी हे कॉलेज लोकेटेड आहे. कॅम्पस वगैरे जर पाहायला गेलं तर शाहू लॉ कॉलेज जे आहे, लॉ कॉलेज, तर त्याच्याच कॅम्पसमध्ये हे कॉलेज आहे आणि स्वर्गीय अजितदादा यांचं हे कॉलेज आहे. आणि खूप चांगलं कॉलेज आहे, नॉन ऑटोनॉमस आहे आणि माझे बरेचसे मित्र त्या कॉलेजमध्ये होते. आणि एक प्लेसमेंट वगैरेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आहेत, एक ठीकठाक प्लेसमेंट आपण कन्सिडर करू शकतो. जास्त डायरेक्ट पीआयसीटी एवढ्या नाहीत, पण प्लेसमेंट त्या कॉलेजच्या अनुषंगाने आहेत. कट ऑफ वगैरे कमी जातो, त्याच्यामुळे नक्की तुम्ही याचं ऍडव्हान्टेज घेतलं पाहिजे, तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच ऍड केलं पाहिजे. अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे, पर्वतीच्या पायथ्याशी कॉलेज आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जर पाहिलं तर ते आहे जेएसपीएम ग्रुपचं, जेएसपीएम जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हडपसर. तर हडपसरचं हे कॉलेज आहे जेएसपीएमचं. आता कॉलेज कोड जर पाहिला तर 6145 हा याचा कॉलेज कोड आहे. आणि एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे, जेएसपीएम ग्रुपचं एक चांगलं कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाही. जेएसपीएम नर्हे देखील आहे आणि ते याच लेवलचं कॉलेज आहे, काही एक तिथं पण प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ते आहे एनएमआयटी, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव स्टेशन, पुणे. हे कॉलेज मेन सिटीपासून थोडंसं दूर पडतं, त्याच्यामुळे आपण याला थोडंसं खाली ठेवलंय. नूतन महाराष्ट्र म्हणजे पीसीसीओई ग्रुप याला रन करतो ह्या कॉलेजला. तुम्ही त्यांच्या ऍड वगैरे पण पाहिलं असेल, पीसीसीओई म्हणजे पिंपरी चिंचवड ग्रुप याला रन करतो. ऑटोनॉमस कॉलेज आहे, मावळ तालुका येतो. आणि एक चांगलं कॉलेज आहे, ज्यावेळेस तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तर त्यावेळेस तुम्ही नक्की याला कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहू तर ते आहे अजिंक्य डीवाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव. अजिंक्य डीवाय पाटील सध्या खूप म्हणजे ऍड वगैरे करतंय इंस्टाग्राम वगैरेवर, मार्केटिंग वगैरे. तर अजिंक्य डीवाय पाटील हे देखील पीसीसीओई ग्रुपशी टायप करूनच हे कॉलेज आहे आणि खूप चांगलं कॉलेज आहे. लोहगाव मध्ये हे कॉलेज आहे, नॉन ऑटोनॉमस आहे. त्याच्यानंतर 6732 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे एनबीएन सिंहगड. एनबीएन सिंहगड, सिंहगड कॅम्पस आंबेगाव मधलं हे कॉलेज आहे. आंबेगाव बुद्रुक म्हणजे आपलं वडगावचं जे कॅम्पस आहे सिंहगडचं, तर त्याच्या साईडला एनबीएन सिंहगड हे कॅम्पस आहे. नॉन ऑटोनॉमस हे कॉलेज आहे. इथं ऑटोनॉमस वगैरे नाहीये कॉलेज. कमी पर्सेंटाईल आहेत ना, तर नक्की इथं प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे जेएसपीएम नर्हे. जेएसपीएम नर्हे, जेएसपीएम नर्हे हे देखील एक चांगलं कॉलेज आहे. नॉन ऑटोनॉमस आहे. प्लेसमेंट वगैरे जर पाहिल्या तर ठीकठाक एक प्लेसमेंट रेकॉर्ड आहे जेएसपीएम नर्हेचं. त्याचबरोबर कॅम्पस वगैरे पाहिलं तर कॅम्पस चांगलं आहे या कॉलेजचे, काही एक प्रॉब्लेम नाही.
आणि नऱ्हे ह्या भागात आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला झील कॉलेज पण शेजारी मिळतं. सिंहगड नरे पण आहे. ओके. म्हणजे एक बेस्ट कॉलेज आहे आणि चांगल्या लोकेशनला हे कॉलेज आहे. 6755 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर ते आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लावले. लावले. पुण्यापासून थोडंसं दूर पडतं, पण एक बेस्ट कॉलेज आहे लावले. आणि 6796 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. आपण अगोदर जे कात्रजवालं भारतीय विद्यापीठ पाहिलं होतं, ते फक्त वुमेनसाठी होतं. पण हे बॉईजसाठी पण आहे. बॉईज आणि गर्ल्स दोन्हींसाठी पण हे कॉलेज आहे. भारतीय विद्यापीठ लावले. नॉन ऑटोनॉमस आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा. सिंहगड कोंढवा हे कॉलेज आहे. सिंहगड कोंढवा आपलं सिंहगड कोंढवाला हे कॉलेज आहे. कॉलेजचं कॅम्पस वगैरे छोटं आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. कॉलेजचं कॅम्पस छोटं आहे, पण हॉस्टेल वगैरे आहे किंवा साईटला भरपूर फॅसिलिटीज आहेत राहण्याच्या वगैरे. ज्यावेळेस तुम्हाला कमी स्कोर येतोय, त्यावेळेस नक्की तुम्ही हे कॉलेज प्रेफर करू शकताय सिंहगड. आता मी प्लेसमेंट इथं एवढ्या खूप चांगल्या आहेत असं नाही म्हणणार आहे. ठीक-ठाक पद्धतीच्या प्लेसमेंट आहेत. पण कॉलेज मी स्वतः व्हिजिट केलेलं आहे. त्याच्यामुळे मला तरी एक ठीक-ठाक वाटलं, जे वर्थ इट वाटलं. कारण सिटीच्या जवळ कॉलेज आहे. जास्त आउटसाईड जाण्यापेक्षा मुलींसाठी जर आपण पाहत असू तर त्यावेळेस सिंहगड कोंढवा हा नक्कीच चांगला ऑप्शन ठरू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स नऱ्हे, म्हणजे सिंहगड नऱ्हे. त्याला आपण सिंहगड आंबेगाव सुद्धा म्हणतो. नॉन ऑटोनॉमस आहे आणि चांगलं आहे. 6182 हा याचा इन्स्टिट्यूट कोड आहे आणि एक चांगलं कॉलेज आहे पुण्यामधलं. तर नेक्स्ट आहे मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव, एमएमसीओई लोहगाव. एमएमसीओई मेन कॅम्पस जे आहे, मेन कॉलेज तर ते आहे कर्वेनगरमध्ये आणि हे दुसरं एमएमसीओई आहे तर ते आहे लोहगावमध्ये. नॉन ऑटोनॉमस आहे, पण एक चांगलं कॉलेज आहे ज्यावेळेस तुम्हाला कमी स्कोअर असतोय त्यावेळेस. त्याच्यानंतर आता पहा, हे काही पुण्यामधील कॉलेजेस होते. आतापर्यंत मी तुम्हाला 30 कॉलेज सांगितले. पण याच्यानंतरही कोणते कॉलेजेस येतात तर पहा, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग येतं, कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, जी.एच. रायसोनी वाघोली, ज्ञानबा सोपानराव मोजे वाघोली कॉलेज येतं. त्याच्यानंतर आणखीन भरपूर सारी कॉलेजेस आहेत. नऊ सह्याद्री कॉलेज आहे, फ्लोरा इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी आहे, एक कामशेत वगैरे तिकडं पण एक चांगलं कॉलेज आहे. ओके. नंतर एक लोणीकंदमध्ये कॉलेज आहे. त्याच्यानंतर शिक्रापूरमध्ये पण एक कॉलेज आहे. मग त्याच्यानंतर टी-एस-एम-एस, त्याच्यानंतर भिवराबाई सावंत असं त्या कॉलेजचं नाव आहे. म्हणजे खूप सारे कॉलेज आहेत. त्याच्यानंतर पी-व्ही-पी-आय-टी पुण्याचं बावधनचं कॉलेज आहे. म्हणजे अजून भरपूर कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये. ज्यावेळेस तुम्हाला कमी पर्सेंटेज असतात, तर आपण तुमच्या लिस्टमध्ये नक्की हे कॉलेजेस ॲड करत असतो. कारण फर्स्ट राउंडला आपल्याला कोणतं ना कोणतंतरी कॉलेज मिळणं हे खूप इम्पोर्टंट असतं. आणि आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण तुम्हाला गॅरंटी देतो, की पहिल्या राउंडला तुम्हाला कितीही कमी पर्सेंटेज असू दे, कॉलेज मिळणार म्हणजे मिळणार. कारण आपली लिस्ट त्या पद्धतीने आपण बनवतो. प्रत्येक स्टुडंटसाठी आपली लिस्ट ही सेपरेट असते. तुम्हाला खोटं वाटेल पण एक काही काउन्सिलर्स आहेत, तर मुलांच्या लिस्टमध्ये सुद्धा मुली कमी कॉलेज ॲड करतायत. मग तशा गोष्टीत तुम्ही पडू नये, फसवणूक होऊ नये. त्यासाठी आपल्या ह्या 2 बॅचेस आहेत. एकदा कॉल करा, व्यवस्थित माहिती घ्या. सध्या कॉल खूप येतायत. त्याच्यामुळे जर एखाद्या वेळेस कॉल बिझी वगैरे लागत असेल, तर WhatsAppला मेसेज द्या. प्रत्येकाला रिप्लाय हा केला जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंगला एनरोल व्हाल, त्यावेळेस तुम्हाला सेपरेट 2 नंबर्स मिळतील. म्हणजे बिझी वगैरे लागण्याचा काही प्रॉब्लेम नाही. सेपरेट 2 नंबर तुमच्याकडे असतील. ते नंबर तुमच्यासाठी 24/7 चालू असणार आणि त्याचबरोबर आपले ऑफलाईन सेंटर पण तुमच्यासाठी आहेत सातारा आणि कोल्हापूर. सातारा आणि कोल्हापूर ह्या 2 सिटीजमध्ये आपले ऑफलाईन सेंटर आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतोय ऑनलाईन. आणि आपली जी काउन्सिलिंग आहे महाराष्ट्रातील बेस्ट ट्रस्टेड काउन्सिलिंग आहे. कारण सह्याद्री ट्युटोरियल्स स्वतः महेश सर मुलांना गाईड करतायत. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू ते पण सांगा. ऑल द बेस्ट.